काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांच्या विजयानंतर महापुरुषांना वंदन करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान अश्लील हातवारे आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी 7 जणांना अटक केलेली आहे। 4 जून रोजी वानखडे यांच्या विजयानिमित्त अभिवादन रॅली काढण्यात आली होती। राजकमल चौकात जल्लोष करताना काही युवकांनी अश्लील हातवारे करून व्हिडिओ काढले, घोषणा दिल्या। कोतवाली पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करून व्हिडिओ काढून व्हायरल करणाऱ्यांचा शोध घेतला, त्यांना अटक केली आहे। विजय रॅली दरम्यान राजकमल चौकात अश्लील हातवारे करण्याचा व्हिडिओ काढणाऱ्या युवकांची संख्या 20 ते 25च्या आसपास आहे। त्यातील 7 जणांना अटक करून त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आलेलं आहे। परवाच्या दिवशी जेव्हा लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीनंतर विजय उमेदवार घोषित झाले, त्याच्यानंतर राजकमल चौकामध्ये काही लोक या ठिकाणी एकत्र झालेले होते आणि ते एकत्र झालेल्या युवकांनी जल्लोष केला होता आणि या जल्लोषानंतर यापैकी काही तरुणांनी त्या ठिकाणी अश्लील हावभाव करत एक व्हिडिओ प्रसारित केला होता। त्या व्हिडिओच्या अनुषंगाने कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। IPC 294, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135, 110, 117 या कलमान्वये यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आज रोजी त्यातील व्हिडिओवरून त्यातले आरोपी जे आहेत ते निष्पन्न करून त्याच्यापैकी एकूण 7 आरोपितांना आज अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाईसुद्धा करण्यात येत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीचं कृत्य केलं आणि त्या दिवशी विनापरवाना त्यांनी 37(1)(3)चा भंग केला, त्यावरसुद्धा त्यांच्यावर कारवाई याच्यात करण्यात आलेली आहे आणि पुढील कारवाई आमच्या कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत। तपास सुरू आहे, आणखीनही काही आरोपी निष्पन्न झाले तर त्यांच्यावर कारवाई करत आहोत।